नमस्कार भावांनो, हिंदकेसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. भावांनो, आज खिडकालीचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये आपण देखील गेलो होतो भावांनो. आणि संपूर्ण जे काही अपडेट असतील, घोडसर्जाबद्दल असेल, भुंगाबद्दल असेल, सर्जा दादाबद्दल असेल, संपूर्ण अपडेट द्यायचा प्रयत्न आपण आज केला. परंतु आज आपल्याला अशी अपडेट मिळाली की मुंबईच्या संघटनेने घोटकरांच्या सर्जावर आणि मिलिंद शेठ पाटील, कोसगाव अंबरनाथ यांच्या भुंगावर बंदी घातलेली आहे. जे काही आता मैदान येणार आहेत मुंबईमधले, त्या मैदानामध्ये दोघे वाघ आपल्याला पळताना दिसणार नाही. याचं कारण म्हणजे भावांनो, बरेच सोशल मीडियावर बाईट पडत आहेत आणि त्या बाईटच्या माध्यमातून कोणाचं वाद नाही होऊ नये म्हणून हे सर्व बंदी घालण्याचं काम केलेलं आहे भावांनो. खूप वाईट वाटत आहे भावांनो. घोडसर्जा आपल्याला आता मैदानामध्ये दिसणार नाही मुंबईमध्ये. आणि आज घोडसर्जाला बघून काय मन प्रसन्न झालं भावांनो. घोडसर्जाजवळ आपण खूप वेळ होतो. काय अग्रेसिव्हपणा दाखवता घोडसर्जा. भुंगाजवळ पण आपण गेलो होतो. भुंगा देखील आज चांगला पळाला. जरी हार झाली असली तरी आज चांगला पळाला. घोडसर्जाला आज फेरा टाकला मल्हारसोबत भावांनो. आज या जोडीला जोडत नाही झाला भावांनो. आज कोणीच नाव नाही फिरायला या जोडीवर. त्यामुळे एक फेरा टाकला, त्यानंतर घरच्या प्रवासाला निघाले. तर भावांनो, भुंगा आणि घोडसर्जा आता पळताना दिसणार नाही मुंबईमध्ये. जे काही आता येणार आहेत मैदान, त्या मैदानामध्ये. आणि जेव्हा पावसाला संपेल आणि जे मुंबईचे मैदान चालू होतील, तेव्हा नक्कीच आपल्याला घोडसर्जा भुंगा पळताना दिसतील. तर भावांनो, खूप वाईट वाटत आहे.